जय कुणकेश्वर। येत्या 15 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा पार पडते आणि अर्थातच याचं भव्य दिव्य असं आयोजन स्थानिक पातळीसहित प्रशासन स्तरावरती देखील होत असतं। आता मी आहे देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर या ठिकाणी। कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तिले आपल्या सोबतीने आहेत। तिले साहेब, खरं तर या चर्चेमध्ये मी आपलं स्वागत करतो। मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल की अवघ्या महिनाभराच्या अंतरावरती दक्षिण कोकणची काशी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा पार पडते 15 फेब्रुवारीला। देवस्थान ट्रस्ट कडून नेमकं कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? नमस्कार। सर्वप्रथम साईनाथ, तुझं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन, कारण आज तू ह्या गावचा नागरिक आहेस आणि तुझी महती किंवा तुझं जर हे क्षेत्र बघितलं तर चांगल्या प्रकारे त्याच्यात तू प्रगती घेतोयस किंवा तुझा विकास कार्य चांगला चाललाय, म्हणून तुझं मनपूर्वक अभिनंदन। त्याचप्रमाणे आत्ता तू विचारल्याप्रमाणे साईनाथ की आत्ता ह्याची महती ही 7 समुद्रा पलीकडे गेलेली आहे, आपल्या ऊर्जास्थानाची, महास्थानाची। आणि आज इथं आमच्यावर जबाबदारी आल्यानंतर आम्हाला जे काय समोर दिसतंय किंवा जे काय ऐकू येतंय ते खरोखरच एवढा आनंद वाटतोय आणि एवढं समाधान वाटतंय की प्रश्नच नाही, अशा प्रकारचं मोठं समाधान आहे। आणि आत्ता 15, 16, 17 फेब्रुवारी 2026 जी का महामहोत्सव, महास्थानाचा जो महामहोत्सव ऊर्जास्थानाचा येतोय स्वयंभूचा, तर एकंदरीत आत्ता कालच्या वेळेलाच गेल्या आठवड्यात जवळजवळ रोजच्या रोज 3 ते 4 तास लोक उभे राहून दर्शन घेत होते। याचा अर्थ असा की एवढे या ठिकाणी भक्तगणांचं, पर्यटकांचं, सगळ्यांचंच किंवा शिवभक्तांच्या लोकांचं एवढं या ठिकाणी वाढलंय की त्या ठिकाणी तो जर दृष्टिकोन बघता की येणारी जी महाशिवरात्र आहे ते आमच्या मते यावेळेला अलोट गर्दी होणार आहे। आणि अलोट गर्दी होत असल्यामुळे त्यांच्या सगळ्या सुखसुविधा, त्यांना सुंदर प्रकारे, चांगल्या प्रकारे दर्शन, आनंदात, उत्साहात आणि इतर सगळ्या ज्या काय भाविक भक्तांच्या काय सोयी येतात त्या आमच्यावर मोठी आज जबाबदारी आमच्यावर म्हणा, ग्रामस्थांवर म्हणा किंवा या आमचे पालकमंत्री म्हणा किंवा प्रशासन जिल्ह्याचं खरोखरच मोठी जबाबदारी आली आहे। आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन यापूर्वीच चालू झालेलं आहे। आणि त्याप्रमाणे सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तांना सुखात, समानात, आनंदात, उत्साहात या ठिकाणी रांगेत शिस्तीमध्ये दर्शन देण्याचं आम्ही त्याप्रमाणे आमचे नियोजन चालू आहे। खरं तर महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वस्त्र संहितेचा। या वर्षीच्या यात्रा म्हणजे आम्ही वर्षभर पाहत असतो या ठिकाणी मंदिरामध्ये, यात्रा कालावधीतही वस्त्र संहिता पाळलेलं चित्र पाहायला भेटेल का? नेमकी काय आहे ही वस्त्र संहिता? साईनाथ, मेन मुद्द्याला घातलास। वस्त्र संहिता म्हणजे इथलं जे पावित्र्य जे आहे, पावित्र्य इथे एवढे जे लाखो हजारो अंतरापासून जे भक्तगण येतात आणि त्या ठिकाणी इथं चरणी जाऊन नतमस्तक होऊन या आमच्या ऊर्जास्थानाचे भक्ती करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आणि वस्त्रसंहिता आमच्या पूर्ण या कोकणपट्टीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आमच्या देवस्थानात सुरुवात त्या वस्त्रसंहितेची केलेली आहे आणि त्या वस्त्रसंहिते आता आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त सुधारणा करून तो चांगल्या प्रकारे वस्त्रसंहितेचा नियम किंवा त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे पार कसं पडेल त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे। आणि ही जी वस्त्रसंहिता आहे आमच्या बाकीच्या देवस्थानांनी त्याचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवत आहेत, हेही आम्हाला अभिमानास्पद आहे। साहेब, ते वस्त्र संहितेबाबत आपण आता माहिती दिलात, नेमकी कशा पद्धतीची वस्त्र संहिता या ठिकाणी श्रीदेव कुणकेश्वर मंदिरामध्ये राबवली जाते, काय सांगा? त्याबद्दल सांगायचं झालं तर समजा एखादा शॉर्ट कपड्यामध्ये आला तर आम्ही आमच्या देवस्थान तर्फे या ठिकाणी त्याची सुविधा केलेली आहे। त्याला आमचे जे वस्त्र असतं ते वस्त्र त्याला देतो, त्या भाविक भक्तांना देतो आणि ते पूर्ण अंगभर करून त्या माणसाने आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे। ते पूर्ण इथलं पूर्ण दर्शन झालं, इथला परिसर बघून, आतला परिसर बघून झाला की ते वस्त्र परत आमच्या त्या टेबलवर त्यांनी आणून ठेवतात। अशा प्रकारे आम्ही ती व्यवस्था केलेली आहे। बरं, अजून एक महत्वाचा प्रश्न माझा, खरं तर यात्रा अवघ्या 1 महिन्याच्या तोंडावरती आलेली आहे। अवघ्या 1 महिना शिल्लक आहे। 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वर मध्ये यात्रा भरते। मंदिरात कडनं एकूणच देवस्थान ट्रस्ट कडनं कशा पद्धतीचं व्यवस्थापन करण्यात आलं? म्हणजे सीसीटीव्ही असतील, भरारी पथक असेल, असं काही आपण नियोजन केलंय का? त्याप्रमाणे
साधारण एक ते दीड महिना राहिला की पूर्ण गावात नियोजन चालू होतं 1.5 ते 2 महिन्यापूर्वी. आणि त्याप्रमाणे आमचं आत्ता गेली 15 ते 20 दिवस झाले नियोजन चालू आहे. या ठिकाणी रांगेंची व्यवस्था, दर्शन रांगा ज्या असतात त्या आमच्या कुणकेश्वर पूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते वाडीवार त्याचं नियोजन होतं. आणि इथले जे स्वयंसेवक असतात ते स्वयंसेवक आपले ग्रामस्थच असतात. आणि पाळ्या एका पाळीला जवळजवळ 200 ते 250 लोक असतात. आणि साधारण 2.5 ते 3 तासाची पाळी असते. त्याप्रमाणे पूर्ण 3 दिवसाचं नियोजन आमच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा बाकी आणि काय इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याप्रमाणे ग्रामस्थांनी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत त्याप्रमाणे त्या सगळ्यांची गोष्टी व्यवस्था केलेली आहे. असं त्याप्रमाणे जी कुठलीही गोष्ट असू देत त्याप्रमाणे मार्गस्थ केलेली. यात्रेमध्ये काही मांसाहार किंवा इतर काही गोष्टींवरती आपण प्राबंध एकूण लावलेला आहे का, काय सांगाल? तसंच तर आता या ठिकाणी हे पवित्र कोकणची काशी स्वयंभू आणि तो चांगल्या प्रकारे पावित्र्यात पार पाडावा हे आमच्या भक्तगणांचं, जे शिवशंभूचे भक्तगण आहेत त्यांचं प्रामाणिक मत असतं. त्याप्रमाणे आमचे ग्रामस्थ किंवा आम्ही नियोजन करत असतो. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना, येणाऱ्या भाविक भक्तगणांना आवाहन करतो. आणि आम्ही तसं गावामध्ये पण नियम घालून दिलेला आहे की त्या परिसरात कुठल्याही प्रकारचा मच्छर किंवा अशा प्रकारचं काही कोणी करू नये. आणि येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा किंवा येणाऱ्या जे व्यापारी आहेत हॉटेलवाले त्यांनाही सुद्धा आम्ही त्याचा बंदी घालतो की अशा प्रकारचा हे होतं नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊन व्यसनाधीन जी काय गोष्ट आहे ती सुद्धा या ठिकाणी कोणी करू नये अशा प्रकारचं आम्ही आवाहन करत होतो. आणि त्याप्रमाणे भाविक भक्तांना आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. आणि सुंदर आतापर्यंत अशा प्रकारचं कुठल्या त्याच्यामुळे एखादी गोष्ट घडली, एखादा प्रसंग घडला तर आजपर्यंत तसं काय झालं नाही. म्हणजे भाविक भक्तगण त्याप्रमाणे प्रतिसाद सहकार्य करतात, विषयच नाही आहे. खरं तर एकूणच हा महत्वाचा प्रश्न आहे. मागील कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये दर्शन रांगेसाठी जो पादचारी पूल बांधण्यात येतोय याचं काम सुरू आहे. हा पादचारी पूल पुढील महिनाभरात पूर्ण होईल का? हा पादचारी पूल सन्मान्य आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्याच पाठपुराव्यामुळे, त्यांच्याच याच्यामुळे सगळं चालू आहे. आणि कायम त्यांचं लक्ष प्रत्येक कामावर, इथल्या परिसरातल्या प्रत्येक कामावर पालकमंत्र्यांचं लक्ष आहे. आणि आमच्या ज्या शिवशंभू आहेत त्यांचा भरपूर त्यांच्यावर हे आहेत, म्हणजे विषयच नाही की अशा प्रकारे आहे की आता हा पादचारी पूल जवळजवळ आत्ता उद्याच्या काल सुद्धा आता आमची जी मीटिंग झाली याची यात्रा नियोजनची त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीवर पालकमंत्र्यांनी आणि आम्ही सुद्धा मुद्दे मांडले. आणि हे काम जे रेंगाळलेलं होतं ते सुद्धा आता उद्या 25 तारीख जी आहे, उद्या 25 जानेवारी, त्या 25 तारखेला आमच्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना डेडलाईन दिलेली आहे. 25 तारखेला कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण झालं पाहिजे, कारण त्याची महत्वाची गरज आहे. आणि ते पूर्ण होणार ज्या गतीने काम चालू आहे आणि काम सो क्वालिटी चाललेलं आहे, विषयच नाही. तर उद्या 25 तारखेला ते काम पूर्ण होणार एवढं नक्की. त्या 25 जानेवारी पर्यंत हा पादचारी पूल याचं जे काम आहे हे पूर्ण झालेलं चित्र पाहायला भेटेल. बरं, मला एक सांगा, पार्किंगची नेमकी व्यवस्था कशी करण्यात येणार आहे? कारण की ही मुलाखत आपले सर्व शिवभक्त पाहतायत, कोकणशाहीचे दर्शक पाहतायत, प्रत्येकाचं एक नियोजन असतं. तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी पार्किंगचं नियोजन केलेलं? पार्किंगचं नियोजन जेव्हा आपली जी नियोजनची मीटिंग होते, ग्रामपंचायत, देवस्थान, ट्रस्ट, शासन वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून, मग त्यावेळेला जे मालवणकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत तर त्यासाठी या बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, समुद्र किनारी MTDCच्या त्या साईडला. त्यानंतर इकडनं ज्या गाड्या येणार आहेत, विजयदुर्ग म्हणा किंवा या बाजूला जे नांदगाव म्हणा किंवा इकडनं कोल्हापूर म्हणा, पुन्हा मुंबई गोवा हायवे आणि रत्नागिरी म्हणा, ह्या बाजून ज्या गाड्या ज्या येणार आहेत तर त्या पूर्ण ह्या साईडला, म्हणजे जे आतलं बस स्टँड असेल त्या बस स्टँडच्या बाजूला तिथंच जवळजवळ 3 ते 4 आपण पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे. आणि यावेळेला एकंदरीत बघता जो ओघ आहे तर पार्किंगची जी व्यवस्था आहे ती आम्हाला डबल करावी लागेल. त्या दृष्टीने आमची ती व्यवस्था चालू आहे, त्याप्रमाणे कामकाज चालू आहे आमचं. कुठल्याही भाविक भक्तगणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या दृष्टिकोनाने आमच्या देवस्थानने, ग्रामस्थांनी आणि सगळ्यांनीच, शासकीय असू दे, शासन म्हणा किंवा पालकमंत्री, चांगल्या प्रकारे हा विषय वरच्या लेवलला घेतलाय. त्याच्यामुळे याच्यात कमतरता राहील असं मला वाटत नाही. खरं तर देवस्वाऱ्या
हे प्रमुख आकर्षण असतं श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रेचं. दिवसवाऱ्या मोठ्या संख्येनं वर्षानुवर्ष या ठिकाणी श्रीदेव शंकराच्या श्री शंभूच्या दर्शनासाठी भेटीसाठी या ठिकाणी येत असतात. यावेळी नेमकं देवस्थानांना काय आवाहन करणार आहोत आपण देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष म्हणून? साईनाथ, तू सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलास. म्हणजे हे जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा माझं शरीर असं म्हणजे हे शहारे आल्यासारखं झालंय. तर गेल्या वर्षी जो काय यात्रा महामहोत्सव झाला तर इतिहासातला पहिला आकडा 10 देवस्वाऱ्या. आणि 10 देवस्वाऱ्या ह्या ज्या येतात त्या त्यांची पहिली जी वाट असते रस्त्याने येत नाहीत, त्या म्हणजे रानं असू देत, डोंगरदरे असू देत, काही असू देत, त्या याच्यातून ज्या पहिल्या वाटा असतात त्या वाट्यातून येत असतात. आणि त्या येत असताना त्यांचे ते जेवण किंवा बाकी जे काही सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या असतात. आता कुठे काय अडचण असेल का असेल तर त्या गावातल्या त्या वाटा साफ करून देतात. काटेरी कुंपण असेल काय असतील सगळ्या साफ करून देतात. आणि येताना परत त्या ज्या येण्यापूर्वी जवळजवळ 15-20 दिवस त्यांच्या महिनाभर अगोदर त्यांची तयारी चालू असते. आता गेल्या वर्षी आचरा महास्थान जवळजवळ त्यांचे 1.5 महिना अगोदर त्यांची ही चालू होती, तयारी चालू होती. तर त्या आचरा आता हे जवळजवळ 12 वाड्यांचं गाव आहे. आणि 12 वाड्यामध्ये एका वाडीमध्ये 3 ते 4 हजार लोक आहेत. पूर्ण लोकवस्ती जर धरली 12च्या कोट्याच्या जर 50,000 लोक त्या गावाचे आहेत. एवढा मोठा गाव. आणि प्रत्येक वाडीवर तो देव जातो आणि त्याप्रमाणे पताका, रांगोळ्या, अशा प्रकारचं जे काय आहे भक्तिमय वातावरण हे गेल्या वर्षी पूर्ण जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण झालं होतं. अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण करून ही मंडळी ह्या सगळ्या देवस्वाऱ्या त्या याच्यातून गावातून निघून त्या आपापल्या वाटेने येत होत्या आणि आल्या. आणि तो जो काय तुम्ही जर मागचे ते व्हिडिओ किंवा बाकीचं काय चित्रीकरण जर बघितलं तर एवढं मनप्रसन्न, मन भरून येतं आणि एवढं समाधान होतं, आनंद वाटतो की खरोखरच एक वेगळा काहीतरी आपल्याला आयुष्यामध्ये समोर आलं असं दिसतं. आणि एक ताकद येते, एक ऊर्जा येते. तर तोही यावेळेला त्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे त्या नोंदणी चालू आहे. आणि यावेळेला सुद्धा त्याच ह्याच्याप्रमाणे देवस्वाऱ्या येतील. आणि मी ह्या निमित्ताने आवाहन करेन सगळ्या देवस्वाऱ्यांना की लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागा आणि लवकरात लवकर आमच्या नोंदणी करा. म्हणजे आम्हाला नियोजन करताना त्याप्रमाणे त्या पद्धतीत त्या टेस्टने आपल्याला नियोजन करता येईल. त्यासाठी सगळ्या देवस्थानांना मी आवाहन करतो की लवकरात लवकर ज्यांना यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर तयारी करून लवकरात लवकर इथं नोंदणी करावी. खरं तर तेलीसाहेब दरवर्षी यात्रेमध्ये फज्जा उडालेला दिसतो तो BSNL सेवेचा. यावेळी खरंच काही नियोजन, चोख नियोजन आपणा सर्वांच्या माध्यमातून झालेलं चित्र सर्व यात्रेकरूंना पाहायला भेटेल का, अनुभवायला मिळेल? आता कसं असतं, आमचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, सेवा मंडळ मुंबई किंवा बाकी जे काय आणि पालकमंत्री किंवा शासन लेवल जे आहे ती पूर्ण त्या दृष्टिकोनातून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतं. पण BSNL किंवा जी काही दूरसंचार यंत्रणा आहे त्याबद्दल खरोखरच एक कीव येते की त्या लेवलने त्या ह्याचं दूरसंचालनाचं काम होत नाहीये. म्हणजे बघितलं दरवर्षी ते त्या नियोजनच्या बैठकीत सांगत असतात की यावेळेला सगळं व्यवस्थित सगळं होणार, कुठल्याही भाविक भक्ताला त्रास होणार नाही. पण दरवर्षी फज्जा उडतो. त्याप्रमाणे पालकमंत्री त्या लोकांना हे समज दिलेली आहे. आणि ह्याही वेळेला जी आमची काय मीटिंग झाली त्यावेळेला त्या संबंधित लोकांना, अधिकाऱ्यांना त्याची समज दिलेली आहे. त्या लोकांनी त्यात कुठल्याही प्रकारच्या यावेळेला अडथळा येणार नाही किंवा फज्जा उडणार नाही हा शब्द दिलेला आहे. तर त्यांनाही मी या निमित्ताने आवाहन केले की येणाऱ्या भाविक भक्ताला विनाकारण मनस्ताप होता कामा नये. प्रत्येक भाविकांना आनंदात, उत्साहात मार्गस्थ व्हावा त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करा एवढं आवाहन करेन. तेलीसाहेब, खरं तर ना महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं जो भाविक भक्त कुणकेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो तो दर्शनाला स्वयंभू शिवलिंगापर्यंत पोहोचेपर्यंत जी एकंदरीत विद्युत रोषणाई असते आणि सजावट असते यानंच खरं तर तो भारावून जातो. यावेळी देखील अशा पद्धतीची काही नियोजन आपण केलेलं आहे का ते जाणून घ्यायचं. यावेळेला सजावट किंवा फुलांची सजावट किंवा विद्युत रोषणाई जी आहे यावेळेला आम्ही ते काम डबल त्याचा व्याप डबल केलेला आहे. म्हणजे जे समजा एक 500 मीटर पर्यंत रोषणाई असेल तर ती 1000 मीटर पर्यंत न्यायची, तिन्ही बाजूनी 1000 मीटर पर्यंत न्यायची. अशा प्रकारचं नियोजन आम्ही आमच्याकडे केलेलं आहे.
आणि तिसरं रोषणाई अशी की डोळ्याचं पारणं पिटलं पाहिजे, अशा प्रकारची रोषणाई आम्ही आमच्या समोर तो विषय घेतलेला आहे. त्याच्यानंतर जी फुलांची जी सजावट असते ती सुद्धा त्याचा म्हणजे आमच्या ग्रामस्थांचंच म्हणणं आलं की सगळं एवढं सगळं भरपूर होतं, पण आपण त्याच्यामध्ये कमी पडूया नको. मग रोषणाई असू देत, फुलांची सजावट असू देत, किंवा आणि कुठलं जे सजावटीच्या ज्या काही गोष्टी आहेत, मंडप असू देत किंवा आणि कुठले काही गोष्टी असू देत, त्याच्यामध्ये आपण कमी पडूया नको. आणि त्यासाठी आमच्या सगळ्या ग्रामस्थांचा पण मोठा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पण एक ताकद येते आणि त्या दृष्टिकोन तिथं कुठं कमी पडणार नाही याची आम्ही नक्कीच काळजी घेतलेली आहे. खरं तर मला जाणून घ्यायला आवडेल, आता यात्रेच्या निमित्तानं मंदिर परिसरामध्ये नेमकी काय कामं सुरू आहेत, अगदी कलर काम असेल किंवा इतर काही, त्याबाबत काही सांगू शकाल? आता महत्वाचा प्रश्न म्हणजे कलर काम. एवढी सुंदर रंगरंगोटी चारी बाजून चालू आहे, आता जवळजवळ म्हणजे युद्ध पातळीवर काम चालू आहे. आणि हे जे काम आहे ते आमचे जे लाडके पालकमंत्री म्हणजे काम करण्याची ज्याची लात मान तिथं पाणी काढण्याची ज्यांच्या धमक आहे, अशा प्रकारे त्यांचं कार्य तुम्हाला माहीत आहे. आणि त्या प्रकारे त्यांनी जो आज जिल्ह्याचा ध्यास घेतलेला आहे, जिल्हा एक आदर्श बनवण्यासाठी, विकास प्रगती एक चांगल्या प्रकारे गतीने व्हावी आणि आपला तरुणी किंवा तरुण पिढी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभी राहावी आणि दरडोई उत्पन्न वाढावं, हा जो काय राणे कुटुंबियांचा त्यांनी घेतलेला ध्यास आहे तो आज कुठेतरी एक चांगल्या गतीला लागलाय आणि त्यांचे स्वप्न त्यांचे विचार आहेत ते चांगल्या प्रकारे मार्गस्थ होताना दिसत आहेत. आणि त्याचाच आता जी मागच्या आठवड्यात जी गर्दी झाली, आज गोव्याला जाणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी जायला नाकारत आहेत. सगळे लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे काही पर्यटन स्थळ आहेत किंवा बीचेस आहेत, आज बीचेस सगळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण स्वच्छ आहेत. म्हणजे प्रत्येक जण भाविक भक्त किंवा जे पर्यटक येतात ते स्वतःहून बोलतात की इथला जे निसर्गाने आता सुद्धा इथं जो निसर्ग जे भरभरून दिलेलं आहे ते सुद्धा आस्वाद घेण्यासाठी लोक येतात आणि एवढे खुश होऊन जातात, एवढं आनंदाने समाधानी होऊन जातात की प्रतिक्रिया सुद्धा जे देतात की नाही, त्याच्यामुळं आम्ही एवढा आनंदी होतो आणि आम्हाला एवढी प्रेरणा येते की आम्हालाही वाटतं की खरोखर आम्ही इथं जे जन्माला आलोय ते खरोखरच कितीतरी पुण्यवान आहोत. अशा प्रकारचं म्हणजे पूर्वजांची आम्हाला एक मोठी पुण्याई आहे, अशा प्रकारचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरोखरच आपण साईनाथ पुण्याई आमच्या या पवित्र भूमीने दिलेली आहे. तर अशा प्रकारचे भाविक भक्त समाधानी होऊन जातात. आणि हे जे आता कलर काम आहे जवळजवळ 20 ते 25 लाखाचं काम आहे आणि आमच्या पालकमंत्र्यांनी पूर्ण मार्गदर्शन, म्हणजे हे असं झालं पाहिजे ते तसं, पूर्ण मार्गदर्शन त्यासाठी प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे, गावातल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गाव जिल्ह्याचा सजावा, प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम व्हावा, प्रत्येक गाव घडावा, अशा प्रकारचं त्यांचं राणे कुटुंबाचे जे हे आहे स्वप्न आहे ते आज एक प्रत्येक गाव घडला म्हणजे पूर्ण जिल्हा घडला. आणि पूर्ण जिल्हा घडल्यानंतर आज त्यांचं जे स्वप्न आहे की हा सिंधुदुर्ग जिल्हा देशामध्ये नंबर 1 जावा आणि पूर्ण देशाने या जिल्ह्याचा आदर्श घ्यावा, अशा प्रकारचं त्यांचे जे कामकाज चालू आहे ते खरोखरच त्यांच्या कामाला सलाम आणि त्यांचं खरोखरच या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन. आणि आता जे इतिहासातलं मोठं डोनेट किंवा मोठं काम ते उत्तम खरोखरच त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली मार्गस्थ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ते होणार 100%. म्हणजे आज इथली रंगरोगटी, उद्या जे येणारे भावी भक्तगणात ते रंगरोगटी बघितल्यानंतर एक वेगळी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येणार, समाधानाची, आनंदाची, आपुलकीची, प्रेमाची प्रतिक्रिया येणार. त्याबद्दल प्रश्नच हे मी अगदी खात्रीला एक सांगू शकतो. खरं तर या सर्व विषयात मुलाखतीला पुढे नेत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर आपण आलो. मला प्रामुख्यानं विकास कामांच्या बाबत बोलायचं आहे. एकूणच मंदिर परिसर असेल, गाव असेल, भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या विषयाचं काय झालं? भूमिगत आता कसं आहे, विद्युत ही भूमिगत झाली पाहिजे, म्हणजे लाईट व्यवस्था ही काय पाणी, वीज किंवा ज्या काही आज गरजेच्या गोष्टी आहेत त्या झाल्याच पाहिजेत. आणि त्या दिवसाने काम खरोखर चांगलं चालू आहे. पण आता जर बघितलं तर हे भूमिगत बाकीच्या लाईन वगैरे टाकून बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पण जी काही खोदाई रस्त्याच्या बाजूने केलेली आहे ती ज्याप्रमाणे त्याची काळजी घेतली पाहिजे होती, ज्याप्रमाणे गांभीर्याने त्याकडे बघितलं पाहिजे होतं, तर ते जे काय लेवल किंवा तिथले जे काही साईड पट्टी जी खचलेली आहे ती तिकडे त्या लेवलने बघितलं नाही. उद्या तिथं प्रसंग काही तिथं काहीतरी वेगळे काहीतरी घडण्याची शक्यता असते. तर या निमित्ताने सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित खात्याला मी विनंती करेन की यात्रेच्या पूर्वी कुठल्याही भाविक भक्ताला किंवा कुठल्याही वाहनाला
धक्का पोचणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर ते काम जे काय कमी आहे, जे काय त्या ठिकाणी खड्डे असतील, साईड पट्ट्या खचल्या असतील किंवा रस्त्यामध्ये झाडे असतील, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित खात्याने लवकरात लवकर मार्गस्थ करावेत. तर ह्या निमित्ताने मी त्यांना एक विनंती करू शकतो, आवाहन करू शकतो. बरं, खरं तर मुलाखतीच्या शेवटाकडे येतो आणि मला महत्वाचा प्रश्न या निमित्तानं आपल्याला विचारायचा आहे. तेली साहेब, आपला एकूणच जो काही अध्यक्षपदाचा कार्यकाळ आहे, आपल्या सोबतीनं सर्व विश्वस्त मंडळ आणि आपण सर्वांनी मिळून नेमकं कशा पद्धतीनं हा संपूर्ण कारभार उभा केलाय देवस्थान ट्रस्टचा, हा देखील या मुलाखतीच्या निमित्तानं जाणून घ्यायला आवडेल. साईनाथ, मला एक आनंद, एक असं जोश आणि प्रेरणा या तुझ्या प्रश्नामुळे येते की आता समोर एक मंडपाचं काम चालू आहे. मंडपाला दरवर्षी आम्ही 5 ते 6 लाख नुसतं भाडं देत होतो. आम्ही गेल्या वर्षी आमच्या सर्व बॉडीने एक निर्णय घेतला की त्या ठिकाणी स्वतःची यंत्रणा पाहिजे, स्वतःचं साहित्य पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही ते 5 ते 6 लाखात स्वतःच देवस्थानचं साहित्य घेतलं. जितकं भाडं देत होतो त्या पैशात स्वतःच खरेदी केलं. स्वतःचं साहित्य, ते पडदे असतील, बाकी मंडप किंवा ते पूर्ण खांब असतील, ते पूर्ण स्वतःच घेतलं. या वेळेला सुद्धा आम्ही आता 2.5 ते 3 लाखाचे पडदे घेतले आहेत. हा, सांगण्याचं म्हणजे काय, आनंदाचं नाही, अभिमानाने सांगण्याचं म्हणजे काय की आम्ही जे भाडं देत होतो त्या पैशात आम्ही सगळं साहित्य घेतलं. आणि त्याच्यामुळे आता काय होणार आहे, आम्ही जे ते बांधण्याची किंवा उभारण्याची जी व्यवस्था असते ते आम्ही आमच्या ग्रामस्थांना देतो. म्हणजे ते जे काय कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तो आम्ही सरासरी 1.5 लाखाला देतो. म्हणजे जे काम 6 लाखाला, जे 6 लाख रुपये जात होते दरवर्षी, ते आता फक्त 1.5 लाखात होणार आहे. म्हणजे 4 ते 5 लाख रुपये दरवर्षी नुसत्या मंडपात वाचणार आहेत. म्हणजे अशा प्रकारचं एक आम्हाला काम करताना सुरुवातीला एक चांगलं काम आमच्या हातून झालं. आम्हालाही बरं वाटतं की देवस्थानचे पैसे वाचले आणि स्वतःची यंत्रणा निर्माण झाली. जर आपण भाड्याचा आणतो, उद्या समजा अचानक एखाद्या त्या भाड्यावाल्याने सांगितले की आता माझ्याकडे साहित्य मिळणार नाही, तर एवढा मोठा डोलार हा यात्रेतला आपण अचानक कुठे जाणार. त्यातूनही आम्ही बाहेर पडलोय. म्हणजे आता आमचं कायमचं सोयी साहित्य झालेलं आहे आणि आनंद वाटत चांगल्या प्रकारे आहे. कधी आम्ही आणि ते पुढे यात्रेच्या आधी 2 महिने किंवा यात्रेच्या नंतर 4 महिने आम्ही ठेवू शकतो. लोकांना सावली होऊ शकते आतमध्ये व्यवस्थित, म्हणजे उन्हापासून त्रास कमी होतो आणि ते बघण्याला सुद्धा त्या सावलीमुळे तो परिसर आनंदी आणि चांगला प्रसन्न असा वाटतो. म्हणजे हे एक मोठं काम आम्ही त्या वेळेला केलेलं आहे, म्हणजे आमच्या ह्याच्यात अशा प्रकारे सुंदर काम. आणि त्यासाठी आमच्या सगळ्याच लोकांनी, आमच्या सर्व ट्रस्टीनी, आमचं सेवा मंडळ असतील, आमचे सगळे ग्रामस्थ असतील, देवसेवक असतील, ह्या सगळी जी कामं आहेत ना, हे त्यांनाही बघून आनंद वाटतो आणि आम्हालाही आनंद वाटतो. आणि त्याच्यामुळे हातात हात घालून सगळं आनंदात चाललेला आहे. कुठल्या आणि हा जो तो अगदी स्वतःच घरच स्वतःच आहे, एक कुटुंब, हे पूर्ण कुटुंब आहे, गाव एक कुटुंब आहे. ह्या नात्याने आम्ही प्रत्येक जण ग्रामस्थ या ठिकाणी, पदाधिकारी असू देत, देवसेवक असू देत, इथली यंत्रणा, मंदिरातली यंत्रणा असू दे, हे सगळं आनंदाने इथं काम चालू आहे. त्याच्यामुळे एक ताकद येते, एक ऊर्जा येते. खरंच अगदी आपलं अभिनंदन देखील करेल आणि शुभेच्छा देखील देईल आपल्या स्वतःला अध्यक्ष म्हणून आणि अर्थात सर्व विश्वासताना. एक महत्वाचा प्रश्न आहे कोकणशाहीच्या आमच्या सर्व दर्शकांचं, यावेळचं दर्शन हे मुखदर्शन असेल की थेट दर्शन असेल? यावेळीचं एकंदरीत बघता आणि कसं असतं, लोकांचं, आपल्या शिवभक्तांचं एक आमच्याकडनं अपेक्षा असते की त्यांना थेट दर्शनाची, म्हणजे त्याला वाटतं की त्याच्या चरणी जाऊन त्याच्या दर्शन घ्यावं. पण आता एवढा ओघ वाढलाय भाविक भक्तांचा, भक्तगणांचा, शिवभक्तांचा किंवा पर्यटकांचा, की ही आम्ही काय आहे की एकच मार्ग असल्यामुळे ही आम्ही त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. जोपर्यंत लोड वाढणार नाही, जोपर्यंत शिस्तीत थेट दर्शन चालू आहे, तोपर्यंत आम्ही थेट दर्शन चालू ठेवणार. पण ज्या वेळेला आमचा जेव्हा शेवटी कसं आहे, कुठलाही कार्यक्रम शिस्तीत झाला पाहिजे, कुठलाही धक्का बसता कामा नये, पावित्र्य जपलं पाहिजे. हे सगळं जपत असताना येणारा व्यापारी किंवा यंत्रणा किंवा इथली यंत्रणा कुठल्याही प्रकारची कमी पडली असं होता कामा नये, कुठल्याही यंत्रणेला, कुठल्याही भागाला धक्का बसता नये. त्यासाठी आमचं नियोजन असतं आणि त्याप्रकारे आम्ही शक्यतो थेट दर्शन देण्याची व्यवस्था करणारच. पण नाईलाज झाले की आम्हाला मुखदर्शन चालू करावं लागतं.
विलाज नाही, त्याला नाही विलाज होतो. कारण प्रत्येकाला दर्शन, आता शेवटी 5-5, 6-6, 7-7 तास लोक उभे राहतात. शेवटी त्याला सुद्धा काय ते मर्यादा आहे ना. प्रत्येक भाविक भक्ताच्या काही आपण विचार केला पाहिजे. आपण करणार तर करणार कोण? मग त्याला कंटाळा न येता किंवा त्याला असं काहीतरी न होत तो जास्त वेळ लागतो मग तो त्याच्यामध्ये जास्त कंटाळा न येता किंवा आनंदात त्याचा उत्साहात प्रेम चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं, हेच त्याच्या मागचा आमचा उद्देश असतो. आणि त्याच्यात आणखी दुसरं एक महत्वाचं म्हणजे आम्ही आता स्वतःचा एक लाडू प्रसाद चालू केला आहे कुणकेश्वरच्या नावाने. एक गुळबुंदी लाडू, एक मस्तपैकी खायला, जर एक लाडू खाल्ला तर 4 लाडू खावेत, अशा प्रकारचा लाडू प्रसाद आम्ही चालू केलाय. आणि आज भाविक भक्तांकडनं आम्हाला असा प्रतिसाद आहे की तो लाडू पण क्वालिटी आहे. आम्ही माफक किमतीत पण 25 रुपयात 2 लाडू देतो. आणि सगळ्याच आनंदाने आणखीन अभिमानाने सांगावं म्हणजे तो लाडू 2 ते 2.5 महिने टिकतो. एवढा प्रसाद कुठलाही टिकत नाही. मी आता बऱ्याच ठिकाणी गेलो, एवढा प्रसाद कुठलाच टिकत नाही. क्वालिटी पण आहे, टिकाऊ आहे, माफक किमतीत आहे. त्याच्यामुळे आमचं सुद्धा त्या नुसतं लाडूच्या याच्यामध्ये सुद्धा बरंच उत्पन्नात वाढ झालेली आहे. अर्थातच देवस्थानला हे जे काही या माध्यमातून उत्पन्न मिळतं त्याचा उपयोग अर्थातच भाविकाला अजून दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान करत असतं. दिलीप साहेब, खरं तर या सविस्तर चर्चेमध्ये आपण सहभागी झाला. आणि एक मला सांगायचं की अन्नदान हा एक महत्वाचा आमच्यासमोर महत्वाचा विषय आहे की आम्ही जिथे जिथे जातो तिथं अन्नदान, तर तो एक महत्वाचा विषय आमच्या आता समोर आहे, ग्रामस्थांच्या समोर, आमच्या ट्रस्टी समोर. तो सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन त्याचं करून लवकरात लवकर कसं मार्गस्थ होईल त्याच आमचे प्रयत्न चालू आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळे भाविक भक्तांना आम्हाला साथ देतीलच, विषयच नाही. तर तोही लवकरात लवकर असे जे आज गरजेच्या आहेत गोष्टी, जसं आता अन्नदान म्हटलं की आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही लवकरात लवकर मार्गस्थ करण्याच्या दृष्टिकोन आमचे सगळे ग्रामस्थ, सेवा मंडळ मुंबई किंवा सगळं, आणि आमचे सगळे पालकमंत्री किंवा शासन या जिल्ह्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. त्याच्यामुळे इथं काम करणं आनंद वाटतोय. आणि जे काय कमतरता आहेत त्या लवकरच मार्गस्थ होतील याची मला पूर्ण आम्हाला खात्री आहे. आणि त्याप्रमाणे आमचे ट्रस्ट हातात हात घालून काम करतात, ग्रामस्थ हातात हात घालून काम करतात. जे आपल्याला तिथं पाहिजे ते आपल्याला मिळतंय ना. त्याच्यामुळे पुढची कामं मार्गस्थ व्हायला आणि नियोजनबद्ध शिस्तीमध्ये मार्गस्थ व्हायला वेळ लागणार, ते लवकरात लवकर मार्गस्थ होणार. दिलीप साहेब, खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती आपण बोललो, त्याचप्रमाणे अवघा 1 महिना शिल्लक आहे यात्रेला, आणि त्या यात्रेच्या नियोजनावरती बोललो. देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, पालकमंत्री असतील, या सर्वांच्या माध्यमातून नेमकं नियोजन कसं सुरू आहे याचा देखील परामर्श आपण या मुलाखतीमध्ये घेतलाय. या सविस्तर मुलाखतीमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि साईनाथ, तूही बऱ्यापैकी म्हणजे आज ज्या काय गरजेच्या गोष्टी होत्या, जे महत्वाचे मुद्दे ते तूही आज हृदयापासून कळकळीने तळमळीने विचारलेस. अशीच माणसं आज आमच्या भूमीत जन्माला आलेली आहेत. आणि आज प्रत्येक ग्रामस्थ सुद्धा ह्याच कळकळीने तळमळीने येणाऱ्या भाविक भक्तांना त्यांच्या सुखसुविधा, त्याचा आनंद, त्यांना देणारं प्रेम, ह्या ज्या काय जिव्हाळा, आपुलकी, ह्या गोष्टी येणाऱ्या भाविक भक्तगणाला, पर्यटकाला कशा मिळतील त्या दृष्टीने इथला प्रत्येक ग्रामस्थ प्रयत्नशील आहे आणि राहणार पुढे. आणि त्या दृष्टिकोन आमचे पालकमंत्री पण आमच्या हातात हात घालून काम करतायत, झोकून देऊन या देवस्थानासाठी, आमच्या ऊर्जास्थानासाठी, महास्थानासाठी काम करतायत. त्याच्यामुळं कुठे कमतरता राहणार असं मला वाटत नाही. थोडा वेळ लागेल पण ते चांगल्या प्रकारे सर्व मार्गस्थ होणार, कारण सगळेच घटक हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून, हिरिरीने आणि शिरशिरीने काम करतायत. त्याच्यामुळे भविष्यात बऱ्याच गोष्टी मार्गस्थ होणार आहेत. आणि हे देवस्थान गेलंच आहे 7 समुद्रापलीकडे, पण याच्याही पेक्षा त्याची महती, ख्याती या महास्थानाची करून घेईल आपला सर्वांकडनं. आणि ही सर्व कुणकेश्वराचीच कृपा आहे. शिवकालीन ऐतिहासिक एक जुनं आपलं जीवन चालू होईल की जे आनंदाचं होतं, सुखाचं होतं, समाधान होतं. शब्द म्हणजे शब्द, विश्वास म्हणजे विश्वास, अशा प्रकारचं परत एक काहीतरी युग चालू होईल असं आम्हाला वाटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. अवघा महाराष्ट्र या ठिकाणी एकवटलेलं चित्र पाहायला भेटतं. आपण सर्वांनी देखील महाशिवरात्रीच्या निमित्तानं
स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वराचं दर्शन घ्यावं असं आवाहन अर्थातच ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट कडनं करण्यात आलं. दिलीसाहेब, या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झाला, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आपण मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा. आपले आभार. धन्यवाद. आपले आभार. धन्यवाद. ओके. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही. धन्यवाद.